लक्ष्मीकांत भाटे आपला प्रतिनिधी या ठिकाणी उद्या कॉमेंट्री कक्षामध्ये लक्ष्मीकांत भाटे तिरुपती सावर्डा संघाचे प्रतिनिधी या ठिकाणी दाखल झालेले आहेत। आपल्याला देखील विनंती आहे की या ठिकाणी आपला प्रतिनिधी समालोचन कक्षामध्ये येऊ द्या। रत्नागिरी चैंपियंस ट्रॉफी 2017 और आज इस दिन का पहला मैच जो कि लक्ष्मीकांत भाटे और तिरुपति सावर्डा टीमों के बीच में यहाँ पर आरंभ किया जा रहा है और टॉस जीतकर पहले बैटिंग करने का फैसला किया है लक्ष्मीकांत भाटे की टीम ने। और इस बीच मैदान पर तिरुपति सावर्डा के तमाम फील्डर जा चुके हैं फील्ड करने के लिए। उसी तरह इंतजार है लक्ष्मीकांत भाटे की टीम के दोनों ओपनर बैट्समैनों का जो पारी की शुरुआत करेंगे। इस बीच रत्नागिरी चैंपियंस ट्रॉफी के लिए हमारे साथी कमेंटेटर कल जबकि सचिन कुलकर्णी थे, आज यहाँ पर कुणाल जी दाते इस बीच मौजूद है। उनका एक बार फिर से स्वागत रत्नागिरी चैंपियंस ट्रॉफी में ओम साई स्पोर्ट की ओर से। दोनों ओपनर बल्लेबाज आशीष धुंधुर हमारे इंडियन टीम के जो कोच थे, इससे पहले कि राजेश जी सावंत उनका देहांत तो हो चुका है और यहाँ पर हमारे टेक्निकल कमेटी के जो बाड़ू साहब भी है उन्होंने इस बात को हमें सूचित कर दिया है कि 2 मिनट के लिए हम एक जगह पर स्तब्ध रहेंगे। तो इसी के साथ हम इस श्रद्धांजलि अर्पित कर चुके हैं राजेश जी सावंत जिन्होंने बहुत अच्छा काम किया था इंडियन टीम के लिए। और इस बीच टॉस जीतकर पहले बैटिंग करने का फैसला जो किया उनके दोनों ओपनर बल्लेबाज इस बीच मैदान पर जा चुके हैं। हमारे साथ जुड़े हुए कमेंट्री करने के लिए कुणाल जी दाते और इस बीच हमारे स्कोरर जो कि इस बीच दर्शना पवार, उनके साथ है सोनम चौहान। टेक्निकल कमेटी के हमारे इस बीच कमेंट्री बॉक्स में मौजूद है बाड़ू जी साड़वी और इस तरह के दोनों अंपायर जो कि मैदान पर जा चुके हैं अंपायरिंग करने के लिए, गौरव भागवत और मनोज सुतार। ये है दोनों अंपायर जो कि इस मैच के लिए अंपायरिंग करेंगे। प्रथमेश सोनार और आशीष धुंधुर स्ट्राइक पर। प्रथमेश सोनार जो कि स्ट्राइक पर बल्लेबाज है। 2 ओवर का पावर प्ले, 6 ओवर का ये मैच है और टॉस जीतकर पहले बल्लेबाजी करने का फैसला किया है। लक्ष्मीकांत भाटे कृपया आपला अतिरिक्त खेळाडू या ठिकाणी पाठवायचा विनंती आपल्याला। लक्ष्मीकांत भाटे ठीक आहे, या ठिकाणी शंभू जो कि तिरुपति सावर्डा टीम की ओर से नया ओवर आरंभ करेंगे इस मैच का और सामना करने के लिए तैयार हो रहे हैं दाएं हाथ के बल्लेबाज प्रथमेश जो कि सामना करेंगे। आशीष धुंधुर इस समय 9 स्ट्राइक पर है। आज का ये दिन और लक्ष्मीकांत भाटे का मैच जबकि हो रहा है तिरुपति सावर्डा के साथ और तिरुपति सावर्डा इस समय फील्ड कर रही है। टॉस जीतकर पहले बैटिंग करने का फैसला, नए ओवर की शुरुआत करने के लिए बॉलर अपने बॉलिंग मार्ग पर है। इस बीच हमारे जो कि साथी कमेंटर भी हमारे साथ जुड़े हुए हैं, लेकिन इस बीच नए ओवर की शुरुआत मारुति मंदिर एंड की तरफ से रत्नागिरी चैंपियंस ट्रॉफी 2017 के सीजन में एक बार फिर सभी का स्वागत है। अंपायर का इशारा, आज के दिन का पहला मैच आरंभ किया जा रहा है। दूर वाले एंड से नए ओवर की शुरुआत करेंगे
राइट एम ओवर द विकेट से प्रथमेश को पहली गेंद होगी। इस बार बहुत अच्छी गेंद थी, लगभग ऑफ और मिड स्टंप पर गेंद थी, फाइन लेग पर दिशा में गेंद को मोड़ा है, लेकिन जब तक कि शॉर्ट फाइन लेग पर गेंद फील्ड हो रही है, गेंद बल्ले से नहीं बल्कि उनके पैर से लगने के बाद निकलते हुए, यानी कि लेग बाइज के इशारे के साथ एक रन दौड़कर पूरा किया दोनों बैट्समैनों ने। और इसी तरह से लक्ष्मीकांत भाटी की टीम ने अपना खाता खोला 1 रन के साथ। स्कोर इस समय खाता खोल चुका 1 रन। और अब आशीष धुंधुर जो कि सामना करेंगे दाएं हाथ के बल्लेबाज। राइट एम ओवर द विकेट से दूर वाले एंड से गेंदबाजी की जा रही है तिरुपति सावरडा की ओर से। ऑफ स्टंप के बाहर खूबसूरती के साथ गेंद को खेला है, थोड़ी सी मिस फील्डिंग जरूर हो रही है, लेकिन 1 रन तो दौड़कर पूरा किया। दूसरे रन के भाग रहे हैं और इस तरह के 2 रनों के साथ आशीष ने अपना खाता खोला है। तीसरे रन की सोच रहे थे, लेकिन केवल मात्र 2 रन मिले। एक अच्छा शॉट खेला जिन्होंने ऑफ स्टंप से बाहर जाती हुई गेंद पर बैकफुट पर चले थे, खूबसूरती के साथ गेंद को पॉइंट की दिशा में गेंद को खेला और 2 रन अर्जित किए। इसी के साथ स्कोर बढ़ता हुआ 3 रन और बिना किसी विकेट के नुकसान पर लक्ष्मीकांत भाटी टीम का स्कोर हो चुका है। फिर से एक बार तिरुपति सावरडा की गेंदबाज बॉलिंग पर तैयार है, अगली गेंद करेंगे राइट एम ओवर द विकेट से। उनकी ये गेंद बार फिर से ड्राइव कर दिया कवर स्टकोर पर, लेकिन बहुत खूबसूरती के साथ गेंद को फील्ड किया गया, लेकिन बॉलिंग एंड पर अच्छा थ्रो नहीं हो सका और लेकिन 1 रन दौड़कर पूरा किया आशीष ने। इसी के साथ रनों की संख्या बढ़ती हुई 4 रन लक्ष्मीकांत भाटी की टीम के पारी का स्कोर है। पहला ओवर इस समय तिरुपति सावरडा की ओर से जारी है और एक बार फिर ओवर द विकेट से है ये गेंद। प्रथमेश को प्रथमेश ने एक बार ऑन ड्राइव करते हुए गेंद को खेला मिड ऑन के रीजन पर, जब तक कि गेंद फील्ड हो रही है 1 रन दौड़कर पूरा किया और इसी 1 रन की मदद से स्कोर बढ़ता हुआ, जबकि 5 रन बिना किसी विकेट के नुकसान पर। ओवर नंबर पारी का पहला जारी है। मैच इस समय आरंभ हो चुका है तिरुपति सावरडा और लक्ष्मीकांत भाटी टीमों के दरमियान। टॉस जीतकर पहले बैटिंग वगैरह की जा रही है लक्ष्मीकांत भाटी के द्वारा। ये गेंद बाहर उठाकर गेंद को खेला है, ऑन पर गेंद जा रही है स्क्वायर लेग पर, फील्डर वहां पर तैनात उसे के साथ पहला विकेट गिरा। अपर मिड स्टंप पर गेंद थी, उसको ऑन ड्राइव के साथ हवा में उछाल कर गेंद को खेला और पहला विकेट गिरा 5 रन के स्कोर पर। 5 रन 1 विकेट के नुकसान पर रत्नागिरी चैंपियंस ट्रॉफी 2017 के सीजन का आज दूसरा दिन है और दूसरे दिन में यहां पर मौजूद हमारे साथी कमेंटेटर कुणाल दाते भी मौजूद है, लेकिन 1 ओवर के बाद वो हमारे साथ जरूर जुड़े रहेंगे और वो निश्चित तौर से अगले कमेंट्री करेंगे। लेकिन इस समय आशीष धुंधुर आउट होने के बाद वापस आ चुके हैं अपने पैविलियन में। मनीष आयरे जा चुके बैटिंग करने के लिए, काफी तजुर्बा है उनको इस मैदान पर बैटिंग करने का। अब देखना यह है कि इस समय बहुत कुछ हालत खराब है लक्ष्मीकांत भाटी की टीम की, जिन्होंने अपना पहला विकेट जल्दी गंवा दिया है 5 के निजी स्कोर पर और उसकी जगह लेने के लिए मैदान पर जा चुके हैं बल्लेबाज। इस बीच मनीष आयरे, स्ट्राइक पर प्रथमेश। पहला ओवर इस समय तिरुपति सावरडा टीम की तरफ से जारी है लक्ष्मीकांत भाटी की इनिंग्स का और इसकी शुरुआत बहुत अच्छी करते हुए प्रथमेश को गेंद होगी, बाहर गेंद ड्राइव कर दिया खूबसूरती के साथ, एक टिप्पा खाने के बाद फील्डर को बीट करते हुए कॉर्नर स्टकोर के बीच में से गेंद जा रही, दूसरे रन के लिए वापस रो रहे दोनों बल्लेबाज। इसी 2 रनों के साथ स्कोर बढ़ता हुआ, जबकि 7 रन और 1 विकेट के नुकसान पर और से के साथ पारी के पहले ओवर की समाप्ति हो चुकी है। टॉस लक्ष्मीकांत भाटी की टीम ने जीता है और पहले बल्लेबाजी करते हुए 7 रन 1 विकेट के नुकसान पर। इसके बाद लक्ष्मीकांत भाटी की टीम कितने स्कोर की तरफ बढ़ेंगे, हालांकि 91 ये हालांकि हाईएस्ट स्कोर है कल का। और इसके बारे में बॉल बाय बॉय कमेंट्री करने के लिए हमारे साथ जुड़े हुए रत्नागिरी चैंपियन ट्रॉफी में आपका स्वागत है कुणाल जी, प्लीज कमिंग माइक्रोफोन। धन्यवाद दीपक सर, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। गुड इव्हनिंग सगळ्यांनाच। रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफी 2017 हे पर्व चौथ्या वर्षामध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत। या सामन्याला सुरुवात होते। आजचा हा पहिला सामना तिरुपती सावरडे विरुद्ध लक्ष्मीकांत भाटे या टीमच्या दरम्यान। टॉस जिंकून प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय इथे लक्ष्मीकांत भाटे या टीमने इथे घेण्यात आलाय। तिरुपती सावरडे एक नामवंत संघ, या विभागातला आपण पाहिलं तर त्यांच्या विरुद्ध लक्ष्मीकांत भाटे, रत्नागिरीचे सर्वच खेळाडू एकत्र येऊन खेळताना तुम्हाला पाहायला मिळतील। तर अतिशय चांगलं असं कार्य सातत्याने चौथ्या वर्षामध्ये या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकाल। या छत्रपती शिवाजी स्टेडियम मध्ये ही स्पर्धा प्रकाश झोतामध्ये खेळवली जाते आणि खरोखर संपूर्ण आनंदमय वातावरण असतं। 3 ते 4 रात्रीमध्ये या स्पर्धेचा विचार केला तर
तर गोलंदाज येतोय विनायक आमच्या कॉमेंट्री बॉक्स एंड कडून. सध्या स्ट्राईक एंडला फलंदाज मनीष. यावेळेला सन्मान दिला जातो. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवला गेला, फेकला गेला, तोपर्यंत एक धाव पूर्ण केली जाते फलंदाजाच्या माध्यमातून. संघाच्या खात्यात भर. संघाची धावसंख्या आकार घेते आणि जाऊन पोहोचते 8 वर. आठ धावा इथे फलकावर लागल्यात लक्ष्मीकांत भाटे. या संघाची धावसंख्या. सध्या स्ट्रायकिंग एंडला फलंदाज प्रथमेश. चांगला चेंडू बॅकफुटला गेला, पंच केला, चेंडू सरळ जातोय गलीच्या रिजन मधून थर्ड मॅनच्या दिशेने. एक धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न प्रथमेश याचा आणि दुसरी धाव इथे पूर्ण होताना दिसते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 10 या आकड्यावर. 10 आकडा ज्याही वेळेस आमच्या समोर येतो सातत्याने आम्हाला आठवण होते सुनील गावस्कर यांची. 10 जुलै 1949 जन्मदिवस सुनील गावस्कर यांचा. आणि तब्बल कसोटी शतक त्यांनी लगवली होती 34. तर 10 धावा इथे फलकावर लागल्यात. आपण पाहू शकाल 10 नंबरची जर्सी घालून तब्बल 22 वर्ष 91 दिवस सचिन रमेश तेंडुलकर क्रिकेटमध्ये खेळला. एवढा चांगला फटका ऑफ ड्राईव्ह केला जातोय. चेंडू मागे क्षेत्ररक्षक लाफ केला होता. यावेळेला ऑफ साइडला क्षेत्ररक्षक तिथे तैनात होता. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव तत्पूर्वी पूर्ण केली जाते फलंदाजाच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या 11 वर. रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी 2017 हे पर्व चौथ्या वर्षामध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. माझ्याबरोबर जुळलेत दीपक सर समालोचन कक्षामध्ये आणि त्याचबरोबर स्कोरिंगच्या भूमिकेत दर्शना पवार मॅडम. तर गोलंदाज पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. ओहो, सुरेख गोलंदाजी इथे पाहायला मिळते. सबमरीन डिलिव्हरी इथे पाहायला मिळते. आउटसाइड ऑफ स्टंप चेंडू खाली राहतो पूर्णपणे. फुलर लेनचा हा चेंडू होता. तेवढंच चांगलं यष्टीरक्षण यष्ट्यांच्या मागे केलं जातं. निर्धाव चेंडू. हे षटक क्रमांक सध्या प्रगतीपथावर असेल. दुसरं विनायक काळे हा गोलंदाजी करत असताना स्ट्रायकिंग एंडला फलंदाज सध्या खेळतोय मनीष. मनीष एक शॉर्ट फाईन लेग शॉर्ट थर्ड मॅन पॉइंट कव्हर मिड ऑन. यावेळेला आडव्या बॅटने खेळला जातोय. चेंडू जातोय मिड विकेटच्या दरम्यान. क्षेत्ररक्षक तिथे तैनात. एक रन कंप्लीट केली जाते. पाहूया तोपर्यंत संघाच्या धावसंख्येला आकार इथे दिला जातोय. पंचांचा इशारा येतोय नो बॉलचा. आणि 2 धावांच्या बरोबर संघाच्या खात्यात भर. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 13 या आकड्यावर. नो बॉल म्हणजेच आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 24 इथे वापरला जातोय पंचांच्या माध्यमातून. आणि फ्री हिटची घोषणा इथे पंच करताना दिसतात. 2 पंचांच्या भूमिकेत. सध्या मुख्य पंचांच्या भूमिकेत स्ट्रायकिंग अंपायर मनोज सुतार, स्कोर लेग अंपायर गौरव भागवत पंचांची भूमिका पार पडताना गोलंदाज पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. यावेळेला पुन्हा एकदा लाफ केला जातो. चेंडू लॉंग ऑफला क्षेत्ररक्षण तैनात. फ्री हिट असल्यामुळे एक धाव इथे पूर्ण केली जाईल आणि एकाच धावेवर समाधान इथे मानावं लागताना दोन्ही फलंदाजाला आपण पाहू शकाल LED ब्लिंक होताना दिसते. याचा देखील इतिहास तुमच्यापर्यंत मी पोहोचवेन कालांतराने. कधी सर्वप्रथम क्रिकेटमध्ये या LED बेल्टचा स्टंपचा वापर करण्यात आला. तर संघाची धावसंख्या तत्पूर्वी जाऊन पोहोचली 14 या आकड्यावर. षटक सध्या प्रगतीपथावर. दुसरं गोलंदाज विनायक. लॉफ केला पुन्हा एकदा वाईडिश लॉंग ऑफच्या दिशेने. क्षेत्ररक्षक तैनात परंतु नो चान्स. चेंडू सीमारेषा पार. षटकार. तर अतिशय चांगला हा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. तब्बल 7:41 पहिला चेंडू पडला आजच्या दिवसातला. आपण पाहू शकाल 2 फलंदाज मैदानामध्ये गेले होते. आशिष हा फलंदाज मात्र बाद झाला होता. 7:43 फक्त 2 मिनिटं तो विकेटवर स्थिरावला गेला. त्यानंतर मनीष आणि त्याच्याच बरोबर खेळणारा खेळाडू प्रथमेश सध्या चांगला दमखम दाखवताना दिसतोय. टॉस जिंकून लक्ष्मीकांत भाटे या संघाने प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला होता. आतापर्यंत संघाची धावसंख्या 2 षटकाच्या अखेरीस जाऊन पोहोचली 20 या आकड्यावर. 20 धावा 2 षटकाच्या समाप्तीनंतर. पण पाहू शकाल अतिशय चांगलं असं आयोजन करण्यात आलं या स्पर्धेचं. सालाप्रमाणे तिरुपती बालाजी सावर्डे विरुद्ध लक्ष्मीकांत भाटे या 2 संघाच्या दरम्यान ही लढत आहे. विजय पावले हा गोलंदाजी मार्कवर सज्ज होताना दिसेल. सांगली जिल्ह्यातला मांगले गावचा हा हिरा विजय पावले आणि अतिशय हा चांगला गोलंदाज आहे. आपण पाहिलं असेल सध्या मुंबईच्या दिशेने जर तुम्ही विचार केला तर
राष्ट्रीय केमिकल फर्टिलायझर एक कंपनी आहे, नावाजलेली कंपनी, त्याच्या माध्यमातून हा लेदर क्रिकेट देखील खेळतो विजय पावले. नुकताच हा दुबई शारजामध्ये 10PL ची स्पर्धा खेळण्यासाठी गेला होता आणि मोठमोठ्या स्पर्धा गाजवल्यात विजय पावलेने. बॅटिंगच्या भरोशावर देखील मागच्या वर्षी तब्बल एका ओव्हरमध्ये 24 धावांची आवश्यकता असताना SP विरुद्ध मात्र 24 धावा विजय पावलेने बॅटिंग करत असताना पूर्ण केल्या होत्या. तर गोलंदाजी मार्कवर विजय पावले सज्ज होताना दिसेल आपल्या बॉलिंग मार्कवर. अजून एक रेकॉर्ड याच्या बाबतीत नक्कीच सांगेन. ओव्हर द विकेट पहिला चेंडू, खूप चांगला वेग आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु आउटसाइड ऑफ स्टंप चेंडू पिच झाल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळण घेतोय. पंचांचा इशारा येतोय. व्हाईट बॉलचा अवांतर रूपात भर पडते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 21 या आकड्यावर. 21 धावा आतापर्यंत फलकावर लागल्यात. तमाम क्रीडा रसिकांचं, प्रेक्षकांचं, त्याचबरोबर या स्पर्धेचे आयोजक सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आम्ही करतोय. या स्पर्धेच्या माध्यमातून खूप मोठी स्पर्धा रत्नागिरी विभागामध्ये, कोकण विभागातली सर्वात नावाजलेली स्पर्धा रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी 2017 ओम साई स्पोर्ट्स रत्नागिरीच्या माध्यमातून. ओहो, सुरेख गोलंदाजी. टप्पापर्यंत किंचितसा आतमध्ये आला होता चेंडू, फक्त त्याला दिशा दिली कव्हर पॉइंटच्या दरम्यान. तोपर्यंत एक धाव इथे पूर्ण केली जाते. संघाच्या खात्यात आणि धावा होत आहेत 22. खूप चांगलं क्रिकेट इथे प्रथमेश याच्या माध्यमातून समजदारी इथे दाखवताना दिसतो. एक षटकार लगवलाय मनीष याने देखील या इनिंग मध्ये. आतापर्यंत धावा झाल्यात 22. हे षटक सध्या प्रगतीपथावर असताना तिसरं 6 षटकांचा हा सामना. प्राथमिक फेरीतला हा सामना आपण पाहू शकाल. पहिली मॅच आजच्या या दुसऱ्या रजनीमध्ये पहिला सामना इथे रंगतोय. तब्बल 32 संघाने इथे सहभाग नोंदवला. पाहूया पंचांचा इशारा येतोय व्हाईट बॉलचा. तेवढंच चांगलं यष्टीरक्षण इथे पाहायला मिळतंय. पंच आमच्या दिशेने इशारा करतायत. व्हाईट बॉल अवांतर रूपात भर पडते. संघाच्या खात्यात भर पडते आणि धावसंख्या जाऊन पोहोचते या वेळेला 24 या आकड्यावर. 24 हा आकडा ज्याही वेळेस आमच्या नजरेसमोर येतो आम्हाला आठवण होते भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांची. 24 एप्रिल 1973 हा त्यांचा जन्मदिवस. तब्बल 22 वर्षे 91 दिवस क्रिकेटिंग करिअर त्यांचं लांबलं होतं आणि तमाम भारतीयांची मनच जिंकणारा खेळाडू, भारताचा भारतरत्न, शतकांचा शतकवीर सचिन रमेश तेंडुलकर. ओहो, सुरेख चेंडू यावेळेला हवेत होता. चेंडू कव्हरच्या दिशेने, कव्हरचा क्षेत्ररक्षक पॉइंटच्या दिशेने जाऊन पोहोचला होता. तोपर्यंत चेंडू खाली पडतोय. एक धाव पूर्ण केली जाते. संघाच्या खात्यात धावसंख्येत धावा होत आहेत 25 धावा. 25 जून 1983 लॉर्ड्सचा दिवस आणि भारतीय संघाने कपिल देव निखंज यांच्या नेतृत्वाखाली वर्ल्ड कप जिंकला होता. 60 षटकांचा पहिला वर्ल्ड कप आला होता भारताच्या दिशेने. लॉर्ड्समधून 183 धावांचं लक्ष्य असताना वेस्ट इंडिजच्या विरुद्ध गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होताना. फुलटॉस होता. यावेळेला दिशा दिली लोअर फुलटॉस. चेंडू चाललाय लॉंग ऑफच्या दरम्यान. क्षेत्ररक्षक तैनात. एक धाव पूर्ण केली जाते. विजय पावले गोलंदाजी करताना. हे षटक क्रमांक सध्या प्रगतीपथावर आहे. तिसरं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 26 वर. 26 प्रथमेश त्याचबरोबर मनीष चांगली फलंदाजी करतात आपल्या टीमसाठी. सध्या स्ट्रायकिंग एंडला फलंदाज प्रथमेश. खूप चांगला क्रिकेटिंग स्ट्रोक दाखवलेत प्रथमेश आणि आतापर्यंत. कारण तुम्ही पाहिलं असेल, चांगल्या चेंडूचा सन्मान, खराब चेंडूचा समाचार ही क्रिकेटची परिभाषा असते. त्याचा पुरेपूर वापर करताना प्रथमेश आणि त्याचबरोबर मनीष. विजय पावले ओव्हर द विकेट. हो, पंचाकडे अपील केलं जात आहे. पंचांचा इशारा, फलंदाज बाद. तुम्ही पाहिलं असेल पायचीत LBW. तर विकेटचं इथे पतन होताना दिसते. 2 गडी बाद झाले. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 26 वर. मी मगाशीच म्हटलं होतं विजय पावले हा गोलंदाज खूप नावाजलेला गोलंदाज आहे. दीपक सर, आपण पाहिलं असेल या खेळाडूने IPLच्या सत्राचा जर तुम्ही विचार केला तर पुण्याच्या स्टेडियममध्ये सचिन रमेश तेंडुलकर यांना गोलंदाजी देखील केली. त्याचबरोबर जेम्स फ्रँकलिन हा जो खेळाडू आहे त्याच्याबरोबर याने बॅटिंग देखील केली. एवढा मोठा खेळाडू विजय पावले.
बिल्कुल सही सर। और मैं उनको करीब से जानता हूँ, हमारे दोस्त भी है वो, जो कि बत्तीसी शिराल का रहने वाला है, और कई बार वो रत्नागिरी में आ चुके हैं। और कई बार जब मैं उनकी कमेंट्री करता था तो वो साथ यहाँ पर आकर मुझे भी हाथ में मिलाते थे। लेकिन इतना तेज गेंदबाज मैं देखा हूँ, लेकिन विजय कुरेशी ने उनको किस तरीके से खेला होगा ये बात आप जरूर कहेंगे। जो कि इतना बड़ा बॉलर, जो कि लगभग यॉर्कर लेन की गेंद करता था, लेकिन इसके बावजूद भी उनको खेलना बहुत असंभव होता था। लेकिन इसे विजय 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 की बहुत अच्छी गेंद टैप करना चाहते थे, लेकिन गेंद विकेट कीपर के दस्ताने पे। बहुत बड़ा फास्टर बॉलर है कुणाल सर। येस, खूप नावाजलेला हा गोलंदाज आहे. खूप चांगली गोलंदाजी सातत्याने करतोय. मोठमोठी मैदानं गाजवलेत विजय पावलेने. मागच्या वर्षी हा खेळाडू मुंबईमध्ये, नवी मुंबईमध्ये देखील आला होता. सातत्याने चांगली कामगिरी विजय पावलेची राहिली आणि त्याचबरोबर फिटनेसमध्ये देखील हा कमी नाही. खूप चांगला तेजतर्रार गोलंदाज मी म्हणेन सध्या टेनिस क्रिकेट विश्वामध्ये विजय पावलेचा आहे. सध्या स्ट्रायकिंग एंडला फलंदाज खेळतोय प्रफुल्ल साळवी हा खेळाडू. प्रफुल्ल साळवी आज मोठमोठ्या मॅचेस तुम्हाला पाहायला मिळतील. आज मला वाटते गोव्याचा संघ आणि त्याचबरोबर मुंबईचा संघ शिवाजी पार्क SP दादर हा संघ खेळताना दिसेल या स्पर्धेमध्ये. तर आनंद घ्या पूर्णपणे या स्पर्धेचा. फुलटॉस होता आणि याला मात्र मिस केलाय फलंदाजाने. यू मिस आय हिट, फलंदाज बाद. थँक्यू. तर आपण पाहू शकाल प्रफुल्ल साळवी हा फलंदाज मिस केल्याने फुलटॉस, परंतु इथे मात्र विजय पावलेचा ब्रह्मास्त्र पाहायला मिळाला. फलंदाज बाद झाला प्रफुल्ल. फक्त 2 मिनिटं तक धारू शकला हा खेळाडू. विकेटवर 7:55 त्याची एंट्री झाली होती मैदानामध्ये आणि 2 मिनिटाच्या कालातच तो फलंदाज मात्र बाद झालाय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आतापर्यंत 3 षटकांचा खेळ झाला आणि 3 षटकामध्ये 26 धावा फलकावर लागल्यात. नवीन फलंदाज मैदानात चाललाय राहुल. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज अजूनही खेळतोय अक्षय. गोलंदाजीसाठी सज्ज होताना दिसेल नवीन फलंदाज राहुल लाड. कॉमेंट्री बॉक्स कडून अक्षय आपल्या बॉलिंग मार्कवर सज्ज होताना दिसेल. तिरुपती सावर्डे संघाच्या माध्यमातून खूप मोठे नाव आहे तिरुपती सावर्डे हे संघ. जर विचार केला तर मोठमोठ्या स्पर्धा जिंकल्यात देखील तिरुपती सावर्डे या नावाने जर आपण विचार केला तर टेनिस क्रिकेट विश्वामध्ये लक्ष्मीकांत भाटे याच विभागातला खूप दिग्गज संघ. या दोन टीमच्या दरम्यान पहिलीच लढत आजच्या या दुसऱ्या रजनीमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी, रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी 2017 मध्ये ओम साई स्पोर्ट्स रत्नागिरीच्या माध्यमातून ही स्पर्धा आयोजित केली. हे 4थं वर्ष. तर गोलंदाज अक्षय आपल्या बॉलिंग मार्कवर. अक्षय शिंदे. ओहो, सुरेख गोलंदाजी टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळण घेतोय चेंडू. पण पाहिलं असेल नैसर्गिक स्विंग असतो डावखुऱ्या हाताच्या गोलंदाजाचा जर विचार केला तर. आणि त्याचबरोबर तो लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करतो, त्यामुळे टप्पा पडल्यानंतर सातत्याने बाहेर जाणारे चेंडू तुम्हाला पाहायला मिळतील उजव्या हाताच्या फलंदाजाच्या विरुद्ध. अक्षय पुन्हा एकदा सज्ज होताना. मनीषसाठी बॅकफुटला गेला, फक्त दिशा दिली, पंच केला चेंडू कव्हर पॉईंटच्या दरम्यान. तोपर्यंत मनीषच्या खात्यात भर पडते, संघाच्या खात्यात भर पडते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 27 वर. या खेळाला सुरुवात होण्याच्या अगोदर आपण नुकतंच श्रद्धांजली देखील दिली होती. रेस्ट ऑफ इंडिया टीमचे ट्रेनर होते राजेश सावंत आणि त्यांचं काल हृदयविकाराच्या झटक्यामुळे निधन झालं आणि त्यांना श्रद्धांजली देऊन या स्पर्धेला आजच्या दिवसाला इथे सुरुवात केली. खूप चांगली बाब आहे. बॅकफुटला गेला, यावेळेला पंचांचा इशारा येतोय व्हाईट बॉलचा. अवंत रूपाने जास्त वळण घेतला यावेळेला चेंडू. व्हाईट बॉलचा इशारा संघाच्या खात्यात भर. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 28 वर. षटक क्रमांक प्रगतीपथावर असताना यावेळेला 6 षटकांचा हा सामना आणि 6 षटकापैकी 4थं षटक गोलंदाजी करत असताना अक्षय. ओहो, सुरेख टप्पा इथे पाहायला मिळतो. सातत्याने बॅकफुटवर जायला लागतंय फलंदाजाला, परंतु लाईनमध्ये नव्हता फलंदाज. हा शॉट खेळण्यासाठी, कट करण्यासाठी अतिशय चांगली गोलंदाजी इथे केली जाते गोलंदाजच्या माध्यमातून अक्षय. त्याचबरोबर फलंदाज सध्या नवीन आलाय, फलंदाज राहुल लाड. बॅटिंग करत असताना स्ट्रायकिंग एंडला
ओहो ओरपिच होता, त्याला दिशा दिली. मिड ऑफच्या दरम्यान क्षेत्ररक्षक तैनात, ऑफ ड्राईव्ह केला होता. यावेळेला अलॉंग द कार्पेट चेंडू जातोय मिड ऑफच्या दरम्यान. तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण तिथे केलं जातं. क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून संघाच्या खात्यावर आणि धावसंख्या जाऊन पोहोचली या वेळेला 29 वर. षटक क्रमांक प्रगतीपथावर असताना हे चौथ्या षटकामध्ये धावा आतापर्यंत फलकावर लागल्या. लक्ष्मीकांत भाटे टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करत असताना 29 लाईनच्या विपरीत खेळण्याचा प्रयत्न, अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, फलंदाजाचा मिड विकेटला मारण्याचा प्रयत्न होतो, परंतु बॉल एवढा वळण घेतोय की बॉल मात्र पोचण्याच्या पलीकडे इथे फलंदाजाच्या. कारण तुम्ही पाहिलं असेल फलंदाजाची गिरकी घेणारा हा चेंडू सरळ यष्टिरक्षकाच्या हातात जातोय. अतिशय चांगली गोलंदाजी करत असताना गोलंदाज अक्षय शिंदे या चौथ्या ओव्हरमध्ये. यावेळेला लॉफ केला चेंडू ऑन साइडला, मिड ऑनला येतोय क्षेत्ररक्षक. अतिशय चांगला झेल इथे टिपला जातोय. जजमेंट खूप चांगलं होतं आणि फलंदाज बाद. तर विजय पावलेचा हा झेल शेवटपर्यंत नजर ठेवली होती. यावेळेला चेंडूवर तुम्ही पाहिलं असेल लॉंग ऑन वरून मिड ऑनच्या दिशेने धावत येऊन झेल टिपला जातोय आणि फलंदाज बाद. आणि अतिशय चांगली गोष्ट इथे दीपक कसरानी सांगितली. जवळपास टेनिस क्रिकेट हंगामामध्ये सर्वच ऋतू खेळणारा हा प्लेअर आहे. कारण पावसाळी रबर बॉल स्पर्धा देखील खूप मोठ्या प्रमाणात मुंबई नवी मुंबई विभागामध्ये रंगतात. त्यामध्ये देखील विजय पावले खेळतो. त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर दुबईमध्ये शारजामध्ये देखील आखाती देशांमध्ये खूप मागणी असते. त्याचबरोबर रत्नागिरी विभागामध्ये गोवा विभागामध्ये खूप मोठ्या स्पर्धा रंगतात टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून. त्या संपूर्ण स्पर्धा गाजवणारा हा खेळाडू आहे विजय पावले. आणि तुम्ही मगाशीच उल्लेख केला शिराळा या गावाचा देखील, मांगले गावचा हा हिरा, सांगली जिल्ह्यातला विजय पावले ज्याने जेम्स फ्रँकलिन बरोबर फलंदाजी केली. भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांच्या विरुद्ध मात्र त्यांनी गोलंदाजी केली. अशा अनेक रेकॉर्ड आहेत या खेळाडूच्या नावावर विजय पावले. ओहो वेगवान तेज तर्रार इथे चेंडू पंचाकडे अपील केली जाते. अपीलमध्ये खूप सारा उत्साह होता. पंचांचा इशारा येतोय. लेग पाईचचा अवांतर रूपात भर पडते. संघाच्या खात्यात भर पडते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 30 वर. त्याचबरोबर दीपकजी पवार साहेब यांचं देखील आगमन होतं या स्पर्धेसाठी. त्यांचं देखील हार्दिक स्वागत आम्ही करतोय. परागजी सावंत यांची देखील खूप मेहनत आहे, खूप कष्ट आहेत या स्पर्धेसाठी. रजनीश परब यांचं देखील खूप चांगलं कार्य आहे. पुन्हा एकदा यू मिस आय हिट ब्लिंक होताना दिसतात एलईडी. फलंदाज बाद. खूप चांगला गोलंदाज यावेळेला विजय पावले. तुम्ही पाहू शकाल सातत्याने फ्लाईट देण्याचा प्रयत्न, मध्येच एखादा वेगवान चेंडू टाकण्याचा प्रयत्न, एखाद्या वेळेस बाउन्सर देखील तुम्हाला पाहायला मिळेल. असे संपूर्ण व्हेरिएशन असलेला हा गोलंदाज आहे आणि आतापर्यंत छाप सोडली टेनिस क्रिकेट विश्वावर या गोलंदाजाने. जगून ठेवले पूर्णपणे. फलंदाजी करणारा संघ लक्ष्मीकांत भाटे टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा निर्णय, परंतु कोलॅप्स होताना दिसतात सर्वच खेळाडू. लगातार विकेटचं पतन होताना दिसते. संघाची धावसंख्या आतापर्यंत जाऊन पोहोचली 30 या आकड्यावर. षटक क्रमांक प्रगतीपथावर असताना हे 5वं वैयक्तिक विजय पावले दुसरं षटक घेऊन येतोय या 5व्या षटकामध्ये. संघाकडून हे 5वं षटक. पहिलं षटक टाकलं होतं शंभू, दुसरं षटक विनायक, तिसरं षटक विजय पावले, चौथं षटक पुन्हा एकदा अक्षय घेऊन आला होता आणि 5वं षटक टाकतोय यावेळेला विजय पावले. मारुती मंदिर एन कडून गोलंदाजी मार्कवर असताना विजय. यावेळेला स्ट्राईक एंडला फलंदाज अजय. अकुटप्प्याचा चेंडू होता, याला पुल करण्याचा प्रयत्न झाला होता. पंचांचा इशारा आहे तो लेग स्टिक सोडून जाणारा चेंडू. व्हाईट बॉलचा इशारा. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 25. 42 नियमांतर्गत क्रिकेट खेळलं जातं, त्यापैकी 25व्या नियमाचा अवलंब पंचांनी इथे केलाय. व्हाईट बॉल इथे घोषित केलाय. अवांतर रूपात भर पडली आणि संघाची धावसंख्या देखील आकार घेऊन जाऊन पोहोचली 31 या आकड्यावर. 31. लॉस ऑफ 5 विकेट.
निम्मा संघ जवळपास बाद झाला. लक्ष्मीकांत भाटे या संघाचा धावा झाल्यात आतापर्यंत 31. खूप तेज राहा चेंडू, बॅटची कडा घेतली, चेंडू चाललाय थर्डमॅन आणि फाईन लेगच्या मधोमध. पंचांचा इशारा येतोय, चेंडू सीमारेषा पार आणि हा मिळेल चौकार. पस्तीस धावा इथे फलकावर लागतात. बॅटिंगच्या माध्यमातून धावा कशाही येवोत, परंतु धावा आल्या पाहिजे असं टेनिस क्रिकेटमध्ये म्हटलं जातं आणि त्या धावा येताना दिसतात. संघाची धावसंख्या 35. ओव्हर द विकेट विजय. या वेळेला पाहू शकाल जोर लावताना दिसतोय गोलंदाजी करत असताना, सातत्याने वेगवान टाकण्याचा प्रयत्न करतोय आणि असं म्हटलं जातं टेनिस क्रिकेट आणि त्याचबरोबर लेदर क्रिकेटमध्ये हा खेळाडू 130 ते 140च्या वेगाने गोलंदाजी करतो. सचिन रमेश तेंडुलकर खूप प्रभावित झाले होते सहारा स्टेडियममध्ये ज्यावेळेस हा खेळाडू गोलंदाजी करत होता त्यावेळेस. आणि त्याचबरोबर सुब्रतो राय यांचं जे स्टेडियम आहे त्या स्टेडियममध्ये, त्याचबरोबर जेम्स फ्रँकलिन IPLच्या 17 सरावाच्या दरम्यान हा गोलंदाजी करत असता विजय पावले. ओव्हर द विकेट. ओहो, पुन्हा एकदा अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न इथे केला जातो. अक्रॉस द लाईन खेळणं त्यावेळेस मात्र तुमची हँड अँड आय कोऑर्डिनेशन खूप महत्वाची असते ज्यावेळेस तुम्ही अशा प्रकारचा मोठा फटका लगवता मिड विकेटच्या दरम्यान. परंतु इथे प्रयत्न फसलाय फलंदाजाचा. स्लॉग ओव्हरमध्ये अशा गोष्टी घडतातच, सातत्याने आम्ही पाहतो. स्लॉग ओव्हरमध्ये मिड विकेटला मारण्याचा प्रयत्न खूप वेळा केला जातो फलंदाजाचा, परंतु गोलंदाज जर एवढ्या चांगल्या दर्जाचा असेल तर अशा प्रकारचे फटके येताना दिसणार नाहीत, हे तेवढंच खरं. पुन्हा एकदा विजय पावले पुढचा चेंडू घेऊन. ओहो, पूर्णपणे स्टंप वाकवला गेला, पूर्णपणे फेकला गेलाय, फलंदाज बाद. नमस्कार, सुस्वागतम. होम साईड स्पोर्ट्स आयोजित रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सर्व क्रिकेट रसिकांचं रत्नागिरीकरांचं मनापासून स्वागत. आजचं दुसरं सत्र 30 तारीख आहे. आज 29 तारखेपासून काल आपला हा रणसंग्राम क्रिकेटचा थरार सुरू झाला आणि आज अत्यंत चुरशीचे रोमहर्षक सामने आपल्याला पाहायला मिळतात. त्यातला पहिला सामना आपल्यासमोर सुरू आहे. कालपासून अनेक आपली कॉमेंट्रीची टीम इथे जॉईन झाली आहे आणि काल दीपक कांबळे होते, त्याचबरोबर सचिन कुलकर्णी होते आणि आज मला वाटतं माझे मित्र कुणाल दाते इथे जॉईन झालेले आहेत. आपलं मनापासून स्वागत रत्ननगरीमध्ये छत्रपती शिवाजी क्रीडांगणावरती. आणि पहिला सामना सुरू आहे तो तिरुपती सावर्डे विरुद्ध लक्ष्मीकांत भाटे या दोन संघांच्या दरम्यान. आपण पाहतोय रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी 2017 सीझन 4. धन्यवाद अभिजितजी गोडबोले, हे देखील आमच्याबरोबर सातत्याने जुळतील. अतिशय सुरेख असा आवाज अभिजितजी गोडबोले आणि त्याचबरोबर अतिशय चांगले असे सूत्रसंचालक. संघाची धावसंख्या या वेळेला जाऊन पोहोचते 5 षटकाच्या समाप्तीनंतर. पुन्हा एकदा अक्षय येतो, हे शेवटचं षटक स्लॉग ओव्हर घेऊन या अक्षयने प्रभावित केलं मी म्हणेन पूर्णपणे मला, कारण सातत्याने फ्लाईट देतोय, चेंडू वळवण्यात यशस्वी ठरतोय. टप्पा पडल्यानंतर ऑफ स्टंप सोडून चेंडू बाहेरच्या दिशेने वळवला जातोय. याला म्हटलं जातं फिरकीमधलं अस्त्र. खूप चांगली गोलंदाजी अक्षयच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 35 वर 35. पुन्हा एकदा लाईनच्या विपरीत खेळण्याचा प्रयत्न, खळे फटका मारण्याचा प्रयत्न इथे केला जातोय. फलंदाजाचं फुटवर्क खूप कमी पडते, त्याचबरोबर पदलालित्याचा वापर मी म्हणेन खूप कमी केला जातो फलंदाजाच्या माध्यमातून. हा अधिकार जर तुम्ही पाहिला तर हा अधिकार होता फक्त वीरेंद्र सेहवाग याला, असं म्हटलं जायचं. वीरेंद्र सेहवाग फुटवर्क कमी होतं परंतु तेवढ्याच ताकदीने फटके खेळायचा, परंतु इथे तसं दिसत नाही फलंदाजाचं. पुन्हा एकदा लाईनच्या विपरीत, लाईनमध्ये नव्हता फलंदाज, हा शॉट खेळण्याच्या फलंदाजाची गिरकी घेतोय पूर्णपणे. हा चेंडू टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळण घेतोय. अतिशय चांगली गोलंदाजी इथे अक्षयाची. इम्प्रेस केले अक्षयने या षटकामध्ये देखील. मला सुरेख चेंडू इथे टाकताना अक्षय आपल्या बॉलिंग मार्कवर. खूप कमी रनअप परंतु चांगली गोलंदाजी. पुन्हा एकदा 30 लाईन, पुन्हा एकदा तसाच प्रयत्न केला जातोय. पूर्णपणे जखून ठेवलंय फलंदाज. यावेळेला स्ट्रायकिंग एंडला
रमीज आतापर्यंत संपूर्ण चेंडू या षटकामध्ये डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतात. निर्धाव चेंडू. रमीज लाईनच्या विपरीत खेळण्याचा प्रयत्न करतोय. संघाची धावसंख्या स्थिर फक्त 35. ओहो, तशीच लाईन, तोच टप्पा, 30 दिशा. टप्पा पडल्यानंतर बाहेर जाताना दिसतोय आणि अतिशय चांगली गोलंदाजी इथे पाहायला मिळते. 12 जानेवारी 1964 बापू नाडकर्णी त्याची अशीच गोलंदाजी करायचे. तब्बल 21.5 चेंडू म्हणजेच 131 चेंडू त्यांनी निर्धाव टाकले होते. पण पाहू शकाल अतिशय चांगली गोलंदाजी. षटक संपतंय. मेडन ओव्हर इथे येताना दिसते. 2016चा जर तुम्ही विचार केला तर रवींद्र जाडेजा यांनी देखील खूप मेडन ओव्हर टाकलेत. सध्या जर टेनिस का क्रिकेट विश्वाचा जर विचार केला तर नवी मुंबईचा देखील एक गोलंदाज आहेत, त्यांनी मेडन ओव्हर टाकलेत. परंतु या स्पर्धेमधलं अतिशय चांगलं षटक इथे पाहायला मिळालं. मेडन ओव्हर अक्षय शिंदे याच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी. 6 षटकांचा खेळ संपला. 6 षटकामध्ये धावा झाल्यात 35. 36 धावांचं टार्गेट इथे ठेवण्यात आलंय. तिरुपती सावर्डे या संघाच्या समोर 36 धावा. येस, थँक्यू कुणाल. आजचं दुसरं सत्र 4 फेब्रुवारीपर्यंत क्रिकेटचा हा रणसंग्राम इथे चालणार आहे छत्रपती शिवाजी स्टेडियमवरती. तब्बल 5 लाख रुपये बक्षिसांच्या रकमेची ही स्पर्धा आणि विजयी संघाला मिळणारे तर रोख रक्कम रुपये 2 लाख आणि आकर्षक असे चषक. त्याचबरोबर उपविजयी संघाला मिळणारे तर रोख रक्कम रुपये 1 लाख आणि आकर्षक असे चषक. अनेक मान्यवर प्रायोजक आमच्या या स्पर्धेला गेली 3 वर्ष मदत करतायत. हे 4थं वर्ष आहे आणि या स्पर्धेचं सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य असं आहे की रिपीटेडली स्पॉन्सर्स मिळणं. ज्यावेळेला पहिल्या वर्षी जो स्पॉन्सर मिळतो तोच दुसऱ्या वर्षी, तोच तिसऱ्या वर्षी. याचाच अर्थ असा आहे की लोकांना ही स्पर्धा आवडते, त्यांचा भरभरून प्रतिसाद याला मिळतो आणि त्याच पद्धतीने आमचे प्रायोजक पण तेवढेच समाधानी आहेत. त्यांना आवश्यक असलेलं मायलेज या स्पर्धेमधून त्यांना मिळतं आणि ग्राहक समाधानी असेल तर मालकही तेवढाच समाधानी असतो. सो आपण बघतो ओमसाई स्पोर्ट्स आयोजित रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी सीझन 4 अनेक मान्यवर प्रायोजक या स्पर्धेचा आनंद लुटण्यासाठी संध्याकाळी 7:30 नंतर अगदी रात्री अपरात्री वाजेपर्यंत सुद्धा आवर्जून इथे उपस्थित असतात या मंचावरती. त्याच्यामध्ये आशिष भालेकर जे आमच्या VIP गॅलरीचे प्रायोजक आहेत त्यांचं इथं आगमन झालं आहे. त्याचबरोबर दत्तप्रसादिक संघाचे, ज्याला टेनिस क्रिकेटच्या भाषेमध्ये पॅकर असं आपण म्हणतो, ते दिनुशेठ सावंत रत्नागिरीतलं एक मान्यवर व्यक्तिमत्व आणि सातत्याने ज्यांची मदत आम्हाला असते. आणि आज अतिशय आनंद होतो की आज त्यांचा सुपुत्र रोहन पण त्यांच्याबरोबर इथे आलेला आहे की जो अत्यंत उत्तम तबला वाजवतो. आपलं मनापासून स्वागत या मंचावरती. महालक्ष्मी मँगोजचे अनिकेत हर्षे ज्यांनी मॅन ऑफ द मॅचचे सगळ्या ट्रॉफीज स्पॉन्सर केल्या ते इथं उपस्थित आहेत. त्याचबरोबर रोहित शेठ नगराळे आता माझ्याबरोबर इथे जोडले गेलेले आहेत. असे विविध मान्यवर या स्पर्धेच्या दरम्यान येत असतात. आरिफ शेठ मुकादम इथे आलेले आहेत. आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. स्पर्धेविषयी कॉमेंट्री ज्यावेळेला तिकडे सुरू होईल तेव्हा कुणाल तुम्हाला अधिक माहिती देतील. पण या स्पर्धेला अनेक मान्यवर प्रायोजकांनी जशी मदत केली तसेच नवनवीन टेक्निकसुद्धा दरवर्षी सातत्याने काही ना काहीतरी सुधारणा ओमसाई स्पोर्ट्सच्या माध्यमातून दरवर्षी केली जाते. बरोबर माझ्या उजव्या बाजूला आपण बघतोय की टेनिस चेंडूची एक आकर्षक प्रतिकृती या छोट्याच्या स्टेजवर मांडलेली आहे. तिथेच पलीकडे मॅन ऑफ द सिरीजसाठी जे अत्यंत आकर्षक असं प्राईज आहे, TVS कंपनीची अपाचे ही मोटरसायकल ती इथे आपण पाहू शकतो. बरोबर माझ्यासमोर अत्यंत अप्रतिम अशा ट्रॉफीज मांडलेल्या आहेत. माझ्या डाव्या बाजूला 2 गॅलरीज आहेत VIP. त्यातला एक सेक्शन आहे हा एक्सक्लुझिव्हली महिला भगिनींसाठी रत्नागिरीतल्या आम्ही इथे ठेवलेला आहे. त्याच्यामुळे या संपूर्ण मैदानावर जिथे कुठे महिला भगिनी असतील त्यांना एक नम्र विनंती आहे की तुमची बैठकीची आसन व्यवस्था स्वतंत्र तुमची इथे केलेली आहे. त्यामुळे आपण इथे येऊन स्टेजच्या डाव्या बाजूला या VIP गॅलरीमध्ये बसून सर्व सामन्यांचा आनंद घेऊ शकता. त्याचबरोबर जे सर्व प्रेक्षक स्टेडियममध्ये जमलेले आहेत, बाउंड्रीच्या बाजूला आहेत, समोर पॅव्हलियनमध्ये आहेत, इकडे उजवीकडे आहेत, त्यांना पण मी हे सांगू इच्छितो की अनेक अशा महिला भगिनी आहेत की ज्यांना क्रिकेट हा खेळ अतिशय आवडतो. त्याच्यामुळे तुमच्या ओळखीमध्ये तुमची बहीण असेल, तुमची मैत्रीण असेल, तुमच्या घरातली कोणती स्त्री असेल की जिला आवर्जून ही मॅच बघायची आहे किंवा कोणत्याही मॅचेस बघायच्या आहेत, तर निर्धास्तपणे तुम्ही या VIP गॅलरीमध्ये जी फक्त आणि फक्त विच इज एक्सक्लुझिव्हली फॉर लेडीज त्यांना आपण रोज इथे बोलवू शकता. आयोजकांतर्फे एक विशेष
पारितोषिक पण आहे की ज्यावेळेला इथे महिला भगिनी या VIP गॅलरीमध्ये येऊन बसतील तेव्हा त्यांच्यासाठी एक लकी ड्रॉ पण रोज आपण ठेवणार आहोत आणि त्या लकी ड्रॉमध्ये एक छान आकर्षक साडी पण आपण त्यांना देणार आहोत. असे खूप काही वैशिष्ट्य या स्पर्धेची आहेत आणि म्हणूनच रत्नागिरीमध्ये सर्व जी प्रसारमाध्यमं जेव्हा या स्पर्धेला आम्हाला प्रसिद्धी देतात त्याच्यामध्ये निव्वळ एक क्रिकेट स्पर्धा असा उल्लेख न करता एक ग्लॅमरस इव्हेंट की ज्याला कॉर्पोरेट टच दिलेला असतो. आपण बघू शकता समोर LED वरती अनेक मान्यवर प्रायोजकांच्या जाहिराती इथे सुरू असतात. त्यांना पूर्ण मायलेज इथं दिलं जातं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की यावर्षीपासून tenniscricket.in याच्यावरती लाईव्ह टेलिकास्ट जे 15 सेकंदाचा बफर आहे जे 15 सेकंदांनी आपण यूट्यूबवरती ही मॅच लाईव्ह पाहू शकतो आणि कधीही याच्यानंतर सुद्धा ज्या मेमरीज आहेत स्वीट मेमरीज आहेत या आपण कधीही त्या डाउनलोड करू शकतो पाहू शकतो. अशी अनेक वैशिष्ट्य आहेत. हिट अँड विनचं बक्षीस आहे. खूप खूप बक्षीस आहेत. टप्प्याटप्प्याने मी याची माहिती आपल्याला देत जाईन. पुन्हा एकदा ओव्हर टू यू कुणाल. धन्यवाद सर. या आपण वळूया दुसऱ्या सत्रामध्ये जे सातत्याने 3 वर्षाचं समालोचन त्यांच्या माध्यमातून केलं जातं दीपक कांबळे यांच्याकडे. तो इस बीच ऑन साइड पर गेंद को निकाल कर खेला है जब तक कि गेंद मिड विकेट की दिशा में फीड हो रही. दूसरा रन काफी तेजी के साथ पूरा किया. तिरुपति सावरडा की टीम ने अपना खाता खोल दिया है और इस तरीके से 2 गेंदों पर 2 रन स्कोर हो चुका और जीतने के लिए जो कि टारगेट है लक्ष्मीकांत भाटी की टीम ने केवल मात्र यहाँ पर 35 रन बनाए हैं और टारगेट है 36 रनों का. एक बार फिर से प्रथमेश सामना करेंगे दुर्वाल एंड से. लक्ष्मीकांत भाटी टीम की तरफ से गेंदबाजी की शुरुआत है. पहला ओवर जा रही है. राइट हैंड ओवर द विकेट से गेंद की जा रही है और इस समय सामना करेंगे फिर से एक बार प्रथमेश दाएं हाथ के बल्लेबाज. राइट हैंड ओवर द विकेट से ये गेंद शॉट ऑफ लाइन गेंद थी. अपने जगह से मार्केट को खेल दिया लेकिन इससे पहले की गेंद वहां पर स्क्वायर लेग पर फील्ड हो रही है. 1 रन दौड़कर पूरा किया. दूसरे रन के लिए एक बार फिर इत्मीनान के साथ भागते हुए काफी शॉर्ट ऑफ लाइन गेंदबाजी यहाँ पर कुणाल हो रही है और उसका खामियाजा भुगतना पड़ता हुआ लक्ष्मीकांत भाटी की टीम के लिए. इसी के साथ स्कोर बढ़ता हुआ 4 रन यानी कि 36 रन बनाने हैं मैच को जीतने के लिए. और इस बीच प्रथमेश सामना करेंगे राइट ओवर द विकेट से दुर्वाल एंड से लक्ष्मीकांत भाटी की गेंदबाजी करते हुए. फिर से शॉट ऑफ लाइन गेंद अपने जगह से मार्क्स पर लेकर दिशा में गेंद को निकाल दिया. 1 रन दौड़कर पूरा किया. वहां पर गेंद को ठीक तरीके से फील्ड कर पा रहे. दूसरे रन के लिए काफी तेजी के साथ बड़े दोनों बल्लेबाज. तो इसी 2 रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर 6 रन. काफी शॉर्ट पिच गेंदबाजी यहाँ पर देखने को मिल रही है और कोई दिक्कत नहीं हो रही है बल्लेबाजों को. आसानी के साथ वो स्ट्रोक बना रहे हैं और वो भी बिल्कुल ऑन सेट पर. और इसी के साथ स्कोर है तिरुपति सावरडा की टीम का स्कोर 6 रन और बिना किसी विकेट के नुकसान पर. उन्हें इस मैच को जीतने के लिए 36 रनों का टारगेट है. और क्या शानदार गेंदबाजी देखने को मिली थी यहाँ पर जो कि दाएं की गेंदबाजी के बीच अगली गेंद और एक बार फिर से एक बार गेंद को खेल दिया है. अपने जगह से लॉन्ग लेग की तरफ गेंद जा रही है और जब तक कि गेंद फील्ड हो रही है 1 रन और इस 1 रन की मदद से बढ़ता हुआ स्कोर 7 रन और बिना किसी विकेट के नुकसान पर 7 रन जबकि स्कोर हो चुका है. और गेंदबाजी में हालांकि काफी अच्छा पैनापन देखने को नहीं मिल पा रहा है. किसी तरह बल्लेबाज को यहाँ पर उनकी तरफ अच्छी गेंदबाजी देखने को नहीं मिल पा रही है. आसानी के हालांकि स्ट्रोक बना रहे बल्लेबाज. फिर से शॉट ऑफ लाइन गेंद अपने पंजों पर उछलते हुए बैकवर्ड पॉइंट की दिशा में यानी कि लगभग शॉर्ट पर थर्ड मैन पर गेंद को खेला पंच के सहारे और 1 रन अर्जित किया है. और इसी 1 रन की मदद से बढ़ता हुआ स्कोर 8 रन. और इस तरीके से पारी का ये पहला ओवर समाप्त हो चुका है. थँक्यू दीपक. आणि आपले जे मान्यवर प्रायोजक आणि हितचिंतक इथं आले त्यांचा छोटासा सत्कार आपण इथे करतोय. मी विनंती करेन पराग सावंत, दीपक पवार आणि ओमसाई स्पोर्ट्सच्या सर्व सदस्यांना की रोहित शेठ नगराळे इथे आहेत. त्याचबरोबर अनिकेत हर्षे आहेत, आशिष भालेकर आहेत. आपण या तिघांचाही पुष्पगुच्छ आणि एक छोटासा मोमेंट देऊन प्लीज मी विनंती करतो आमच्या मान्यवरांना की आपण या आमच्या छोट्याशा भेटवस्तूचा स्वीकार करायचा आहे. गोल्डन इलेव्हन आपली नावं या ठिकाणी नोंदवली. गोल्डन इलेव्हन फिनोलेक्स क्रिकेट क्लब या दोन्ही संघाच्या कर्णधारांनी कॉमेंट्री कक्षामध्ये लगेचच या ठिकाणी यायचं आहे. विनंती तुम्हाला गोल्डन इलेव्हन विरुद्ध फिनोलेक्स क्रिकेट क्लब या दोन्ही संघाच्या कर्णधारांनी लगेचच या ठिकाणी समालोचन कक्षामध्ये या ठिकाणी यायचं आहे. फिनोलेक्स क्रिकेट क्लब. तो इस तरीके से पहले ओवर की समाप्ति पर स्कोर है 8 रन. अब कमेंट्री बॉक्स इंड की तरफ से नए ओवर की शुरुआत की जा रही है और एक बार फिर स्ट्राइक पर बल्लेबाज जो कि दाएं हाथ के बैट्समैन सामना करेंगे. पहली बार स्ट्राइक पर आ चुके हैं बल्लेबाज तिरुपति भूषण जो कि तिरुपति सावरडा के हैं
और इस तरीके से जिस गेंदबाज के बारे में हमने कहा इस मैच में होकर देख रहे हैं कि किस तरीके से बैटिंग करने के लिए आएंगे, लेकिन इस बीच नए ओवर की शुरुआत होने जा रही है। लक्ष्मीकांत भाटे ने केवल 35 रन स्कोर बना दिया है और 36 रनों का टारगेट दिया है और भूषण स्ट्राइक पर पहली बार किसी गेंद का वो सामना करेंगे। नए ओवर की शुरुआत, पारी का दूसरा ओवर, राइट हैंड ओवर द विकेट से गेंद की जा रही है और पहली गेंद लेकर भूषण के लिए। भूषण को फुल टॉस गेंद दी, फुल टॉस गेंद को ऑन ड्राइव करते हुए गेंद को निकाल दिया, हेलीकॉप्टर शॉट के सारे गेंद को उन्हें निकाला है, लेकिन जब तक ये गेंद फील्ड हो रही है 1 रन स्कोर बढ़ता हुआ 9 रन और बिना किसी विकेट के नुकसान पर प्रथमेश अब स्ट्राइक पर आ चुके बल्लेबाज बैटिंग करने के लिए, जिन्होंने पिछले ओवर में बहुत अच्छी बल्लेबाजी की, काफी शॉर्ट पिच गेंदों पर उन्होंने शानदार स्ट्रोक लगाते हुए और डबल और सिंगल्स के सहारे अपने स्कोरबोर्ड को उन्होंने हिलाया था। अब स्ट्राइक पर 9 रन इस समय स्कोर तिरुपति सावंडा की टीम का। बारी गेंद उसको उठाकर खेला है, गेंद जा रही है मिड विकेट सीमा रेखा के और वहां पर 2 फील्डर नहीं रोक पाएंगे, गेंद बाउंड्री लाइन के बाहर। मिड विकेट और स्क्वायर लेग के ऊपर से गेंद को उठाकर खेला, गेंद टिप्पा खाने के बाद बाउंड्री लाइन के बाहर। स्कोर बढ़ता हुआ 13 रन और एक शानदार शुरुआत यहां पर तिरुपति सावरडा की हो चुकी है। दूसरा ओवर जारी है, 36 रन बना रहे मैच को केवल मात्र जीतने के लिए। पहला मैच गोल्डन 11 टीम के कैप्टन जल्दी से कमेंट्री बॉक्स से संपर्क करें। फिनोलेक्स क्रिकेट क्लब, दोनों टीम के कैप्टन जल्दी से कमेंट्री बॉक्स से संपर्क करें। गोल्डन 11 और फिनोलेक्स क्रिकेट क्लब के बीच में अगला मैच होगा। ये गेंद फिर से बार टॉपिस लगा, हवा में गेंद, आउट होने का खतरा और उसे के साथ प्रथमेश आउट हुए हैं। अपने जगह से कुणाल उस गेंद को ऑन सेट पर मारना चाहते थे, लेकिन बहुत गलत स्ट्रोक था ये उनका। खराब शॉट सिलेक्शन इथे पाहायला मिळालं फलंदाज प्रथमेश याचं, कारण लाईन मध्ये नव्हता फलंदाज। बॅटचा टॉप पेज घेतला, शेवटपर्यंत नजर ठेवली, आपण पाहू शकाल आपल्या मेगा स्क्रीनवर। मिड विकेटला मारण्याचा प्रयत्न झाला होता, टॉप पेज घेतलाय, शेवटपर्यंत नजर ठेवली यष्टिरक्षकाने आणि फलंदाज बाद। प्रथमेश बैक टू द पैविलियन। तो इस तरीके से पहला विकेट गिरा है 13 के स्कोर पर। अब संजय जा चुके हैं बैटिंग करने के लिए। लक्ष्मीकांत भाटे क्या चमत्कार करेंगे इस मैच में, जबकि 36 रनों का टारगेट है तिरुपति सावरडा की टीम की, लेकिन उनके पास बैटिंग की बहुत बड़ी लाइनअप है और प्रथमेश अभी अभी आउट होकर वापस जाइए। बड़ा स्ट्रोक लगाना चाहते थे बीड विकेट स्कोर लेके ऊपर से, लेकिन बाहर ही हालांकि किनारा लगा और गेंद विकेट कीपर के साथ पूर्वानुमान के साथ उन्होंने उस गेंद को कैच किया गया और इस तरीके से बॉलर को ये मिलने वाली सफलता। इस तरीके से पहला विकेट गिरा, बैट्समैन जा चुके बैटिंग करने के लिए, स्ट्राइक पर सामना करने के लिए तैयार। किसी बीच या दरम्यान सरफराज शेठ धामणसकर इथे आलेत। मी विनंती करतो की प्लीज आपण मंचावरती या। सरफराज शेठ आणि रोहन सावंत, आपण एक छोटासा आमचा स्वागत आहे। को ये गेंद ऑन सेट पर गेंद को खेला, जब तक कि लगभग दिनू शेठ आणि रोहन, एक रन छोटासा स्वागत। स्कोर बढ़ता हुआ 14 रन, 1 विकेट के नुकसान पर जीतने के लिए 36 रनों का टारगेट है, हालांकि 35 रन की ओर मात्र बनाई है। अब संजय स्ट्राइक पर बल्लेबाज है जो कि सामना करेंगे। पारी का दूसरा ओवर है और दूसरे ओवर की अगली गेंद करेंगे राइट हैंड ओवर द विकेट से। पहले से ऑफ स्टंप से बाहर जाकर कनेक्ट हो चुके हैं कुणाल और देखना है कि बड़ा किस तरीके से स्ट्रोक बना पाएंगे संजय बल्लेबाज। संजय को गेंद शॉर्ट ऑफ गेंद थी, घूमकर नहीं खेल सके और आसानी के साथ, और ये चेंज ऑफ गेंद थी जिसके ऊपर बल्लेबाज पूरी तरीके से फंस चुके हैं, लेकिन 1 रन पूरा करते हुए दोनों बल्लेबाज लेग बाइज के रूप में ये इशारा आ चुका अंपायरों का और इसी 1 रन की मदद से बढ़ता हुआ स्कोर हो चुका है। या दरम्यान अविनाश पावसकर यांचं इथे आम्ही स्वागत करतोय। सरफराज शेठ धामणसकर, आपल्याला विनंती, आपण मंचावरती यावं। 15 रन स्कोर तिरुपति सावरडा की टीम का। ये गेंद उसको उठाकर खेलना चाहते थे, इस बार गेंद ऑन साइड पर लगभग मिड विकेट और लगभग हालांकि लॉन्ग ऑन के बीच में से गेंद जाती हुई 1 रन दौड़कर पूरा किया और इसी 1 रन की मदद से बढ़ता हुआ स्कोर अब जबकि 16 रन हो चुका है। पारी के दूसरे ओवर की समाप्ति हो चुकी है। अब यहाँ पर तिरुपति सावरडा की टीम किस तरीके से कितने ओवरों के अंदर कितने गेंदे शेष रहते जीतेंगे और इसके बारे में जानकारी देने के लिए हमारे साथ कॉमेंटेटर के रूप में जुड़े हुए कुणाल जी दाते। थँक्यू दीपक। या दरम्यान मी काही जी वैशिष्ट्ये आहेत या स्पर्धेची त्याची माहिती देणं आवश्यक समजतो। हिट अँड विन दोन आपण त्याच्यामध्ये ज्या बोर्डवरती षटकार जर कुठच्या फलंदाजाने मारला
तर प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचं बक्षीस आहे. दॅट बॉल शुड बी हिट ऑन दॅट बोर्ड, म्हणून ते हिट अँड विन असं प्राईज आहे. आणि हे स्पॉन्सर केलं आहे स्नॅपर. क्रिस्टल क्रॉप केअर ही जी कंपनी आहे त्याचं हे प्रोडक्ट आहे स्नॅपर. आपण आपल्याकडे आंब्याचं उत्पादन मोठ्या प्रमाणात असतं आणि त्याच्यावर जो तुडतुडा रोग होतो त्याच्यावर जालिम कीटकनाशक आहे आणि हे तुम्हाला मिळू शकतं नंदाई ॲग्रो शॉपी बाजारपेठेमध्ये. त्याचबरोबर 22 टीन नावाचं एक जे औषध आहे की जो आंबा आपल्याकडे पिकतो त्याला एक शायनिंग येण्यासाठी आणि त्याचबरोबर त्याच्यावरची जी काळी भुरी असते आंब्यावरची ती दूर होण्यासाठी 22 टीन हे अत्यंत परिणामकारक आहे. हेही क्रिस्टल क्रॉप केअर कंपनीचं प्रोडक्ट आहे. त्याच्यामुळे हे तुम्हाला दोन्ही प्रोडक्ट मिळू शकतात आपल्याला नंदाई ॲग्रो शॉपीमध्ये. आणि हिट अँड विनसाठी आमचे ते स्पॉन्सर आहेत. या दरम्यान फिनोलेक्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे आदरणीय बोरकर सर इथे आलेत, काकडे साहेब इथे आलेत. खूप खूप स्वागत. आणि फिनोलेक्स इंडस्ट्रीज लिमिटेड दरवर्षी न चुकता आमचे महत्त्वाचे स्पॉन्सर आहेत, ज्यांची टीमही इथे खेळते आणि न चुकता आमचं त्यांची मदतही आम्हाला होते. साहेब या. तर भूषण शिंदे याच्या बॅटमधून हा चौकार येतोय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 20 या आकड्यावर. टार्गेट आहे 36 धावांचं. पुन्हा एकदा हुक करण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय लॉंग लेगच्या दरम्यान. एक धाव पुन्हा एकदा मिळेल भूषणला. संघाच्या खात्यात भर धावा होत आहेत 21. 35 धावा इथे पूर्ण केल्या होत्या लक्ष्मीकांत भाटे या संघाने. दुसरी मॅच यानंतर गोल्डन 11 विरुद्ध फिनोलेक्स क्रिकेट क्लबच्या दरम्यान. आपण पाहू शकाल फिनोलेक्सने आणलं पाणी आणि शेत पिकले सोन्यावानी एक ॲड यायची, त्याची आठवण जरूर झाली. खरोखर फिनोलेक्स कंपनीचं खूप मोठं योगदान आहे. आपण पाहू शकाल इरिगेशनच्या बाबतीत शेतीचा देखील सातत्याने अभ्यास आम्ही करतोय. नुकतंच चांगली माहिती दिली अभिजित गोडबोले यांच्या माध्यमातून कीटकनाशकांची देखील. चेंडू यावेळेला फाईन जातोय. पंचांचा इशारा, व्हाईट बॉल आणि हा चौकार. 5 धावा मिळतील. पण पाहू शकाल आपल्या मेगा स्क्रीनवर आलेल्या मान्यवरांचा सन्मान इथे केला जातोय. सन्मान होतोय बोरकर साहेबांचा, काकडे साहेबांचा. चिवटे साहेब आपलाही आपण या. फिनोलेक्स इंडस्ट्रीज लिमिटेड रत्नागिरीमधली एक अग्रगण्य कंपनी आणि दरवर्षी न चुकता निवळ आमच्या स्पर्धेलाच असं नव्हे, रत्नागिरीतल्या सगळ्यात चांगल्या उपक्रमांना फिनोलेक्सचा पाठिंबा असतो. पुन्हा एकदा गोलंदाज येतोय. चांगला चेंडू, यावेळेला चेंडू जातोय स्क्वेअरिश थर्ड मॅनच्या दिशेने. आउटफील्ड खूप फास्ट आहे या मैदानाचे. चेंडू सीमारेषा पार. चौकार लेग बाईच्या रूपाने. तर 4 धावांबरोबर संघाची धावसंख्या 30 वर आपल्याला पाहायला मिळते. थोडासा एकतर्फा सामना इथे पाहायला मिळतो लक्ष्मीकांत भाटे विरुद्ध तिरुपती साबर्डे या टीमच्या दरम्यान. 36 धावांचं हे टार्गेट होतं तिरुपती साबर्डे टीमच्या बाजूने जर आपण विचार केला तर. आणि हे टार्गेट आपण पाहू शकाल तिसऱ्याच ओव्हरमध्ये तब्बल 30 धावा पूर्ण केल्या. 6 धावांची जुनी आवश्यकता आहे. गोलंदाजी करतोय अभि या षटकामध्ये. लाईनच्या विपरीत खेळण्याचा प्रयत्न यावेळेला झालाय फलंदाच्या माध्यमातून. चांगले यष्टीरक्षण. धावा झाल्या 30. मारुती मंदिर एंड कडून गोलंदाजी करताना 2 एंड वापरले जातात. आपण पाहू शकाल एक मारुती मंदिर एंड तर एक कॉमेंट्री बॉक्स पॅव्हिलियन एंडच्या दिशेने गोलंदाजी केली जाते. अतिशय मोठं असं हे मैदान. रत्नागिरी विभागातली सर्वात मोठी स्पर्धा रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी 2017 ओम साई स्पोर्ट्स रत्नागिरी आयोजित ही स्पर्धा. मोठा फटका, चांगलं टायमिंग, बेमिसाल हिट. चेंडू मिड विकेटच्या वरून फेकून दिलाय. पंचांचा इशारा येतोय. 1 बाउन्स सीमारेषा पार. चौकार. तर 4 धावा इथे संघाच्या खात्यात. मेगा स्क्रीनवर तुम्ही पाहू शकाल हा शॉट किती देखना स्ट्रोक होता. मिड विकेटला टप्पा पडल्यानंतर चेंडू बाहेर जातोय. tenniscricket.in चे CEO संतोष नाणेकर यांच्या माध्यमातून ही स्पर्धा 198 देशापर्यंत पोहोचवली जाते.
यावेळेला पुन्हा एकदा चांगला फटका लॉफ केला जातोय ऑन साइडला. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक पोहोचू शकला नाही, तोपर्यंत एक धाव पूर्ण केली जाते आणि एकाच धावेवर समाधान मानताना संघाची धावसंख्या 35 वर. स्कोर लेवल एका धावेची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. यावेळेला तिरुपती सावडे एका धावेची अजूनही आवश्यकता तिरुपती सावडे या टीमला. नेक्स्ट मॅच गोल्डन 11 वर्सेस फिनोलेक्स क्रिकेट क्लब या दोन टीमच्या दरम्यान. टॉस साठी आम्ही आमंत्रित करतोय दोन्ही कर्णधारांना. फिनोलेक्स क्रिकेट क्लब आणि गोल्डन 11 यानंतरची मॅच आपल्या समोर असेल. 6 षटकांचा हा सामना. आपण पाहू शकाल दर्शना पवार आमच्याबरोबर गुणलेखकाच्या भूमिकेत, तर समालोचक बंधू आमचे दीपक कांबळे. सातत्याने 3 वर्ष प्रवास राहिलाय आपल्या मेगा स्क्रीनवर तुम्ही पाहू शकाल. फिनोलेक्सचे हे 5 जीवन कधी हातांच्या तळव्यात तर कधी शेतात भरलेलं. भारताच्या शेतीच्या जळणघळणीमध्ये खूप मोठं योगदान फिनोलेक्स कंपनीचं. जीवन जेव्हा चाले इरिगेशन क्षेत्रामध्ये पुढे चालतच राहील. तर संघाची धावसंख्या यावेळेला 35. बॅक टू क्रिकेट एका धावेची आवश्यकता अजूनही असेल. गोल्डन 11 विरुद्ध फिनोलेक्स यानंतरची मॅच. यावेळेला चेंज ऑफ पेस, चेंडू हवेत. टायमिंग तुम्ही पाहू शकाल मिस झालंय. मिड विकेटला झेल देखील सोडलाय. मी म्हणेन झेल नाही तरी मॅच देखील सोडली. मॅच संपली. तिथे क्षेत्ररक्षक होता आशिष आणि इथे मात्र सामना जिंकलाय तिरुपती सावडे या संघाने. वेल प्लेड तिरुपती सावडे. येस, थँक्यू कुणाल. आणि याच्यानंतर आता जो सामना सुरू होणार आहे तो आहे फिनोलेक्स इंडस्ट्रीज लिमिटेड विरुद्ध गोल्डन 11 या दोन्ही संघादरम्यानचा. आणि मला वाटतं अंतिम 11 खेळाडूंची नावं कदाचित आपल्यापर्यंत आली असतील. लवकरच आपण आम्हाला कळवा की आता जो झालेला सामना त्याचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी कोण आहे. त्याचबरोबर पुढची मॅचची नाणेफेकही आपण करून घेणार आहोत. या संपूर्ण स्पर्धेच्या दरम्यान 10X कंपनीचे जे आपण क्रिकेट बॉल वापरतोय ते स्पॉन्सर्स केलेत युवा स्पोर्ट्सचे प्रवीण पवार या आमच्या मित्रांनी. त्याचबरोबर जीवन कधी आमच्या हातांच्या VIP गॅलरी